हाय फ्रेंड्स, आज आपण खारे शंकरपाळे करूया। यासाठी मी इथे 4 वाट्या मैदा, 2 चमचे मीठ, 2 चमचे ओवा आणि 4 चमचे जिरे असं मिक्स करून घेते। तर एक महत्त्वाचा पदार्थ आता यात आपण घालणार आहोत, तो म्हणजे लोणी। घरचं घेतलं तरी चालेल किंवा बाहेरचं, पण आपल्याला लोणी याच्यामध्ये घालायचं आहे। याच्यामुळे आपला पदार्थ छान खुसखुशीत होतो आणि चवीलाही छान लागतो। तर लोणी आणि पीठ एकत्र आधी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हातावरती आणि मग पाणी घालून कणकेप्रमाणे त्याचा घट्ट गोळा करायचा। जेवढं घट्ट मळता येईल तेवढं मळायचं आहे आणि छान एक गोळा करून आपण तो अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचा आहे झाकून। तर आता अर्ध्या पाऊण तासानंतर हे मी काढलेलं आहे झाकण। जर असं वाटलं की खूप पातळ झाले तर थोडंसं पीठ तुम्ही लावू शकता, नाहीतर लावायची गरज नाहीये। तर इथे आम्ही हा मैदा थोडासा लावतोय आणि छान गोल मोठी लाटी याची लाटून घ्यायची। जेवढं पातळ लाटता येईल तेवढं शेवटपर्यंत लाटायचं आहे। हे बघा, इथे बघा जिरे मस्त दिसतात ह्याच्यामध्ये, दिसायला पण अगदी छान होतात हे शंकरपाळे आणि चवीला तर एकदम मस्त। सो हे शेवटपर्यंत पातळ असं लाटायचं आणि तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारात याचे काप करून घ्यायचे आहेत। गोड शंकरपाळे तर आपण नेहमीच खातो, पण हे सुद्धा मस्त लागतात। अगदी छोटे छोटे खारी बिस्किटांसारखे येता जाता खायला किंवा मुलांना स्नॅक्स म्हणून सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। तर इथे आता हे मी काप करून घेते। लहान मोठा आकार तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही करू शकता आणि एकीकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहोत। आता हे आपले काप तयार आहेत आणि तेल सुद्धा आपलं तापलेलं आहे। आता आपण यातला एक एक काढून कढईमध्ये घालायचं आहे। पातळ लाटल्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित पटकन फुगून वरती येतात, खाली चिकटत नाही आणि छान खुसखुशीत होतात। साधारण 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। अगदी पूर्ण ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं नाही, जसे आपण गोड शंकरपाळे करतो। थोडासा गोल्डन कलर यायला लागला की लगेच आपल्याला हे तेलातनं बाहेर काढायचे आहेत। हे बघा, आता इथे मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि आता आपण हे सगळे शंकरपाळे काढून घेऊयात। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।